नमस्कार, मी मिताली गरड पाटील. NP न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. परांडा तालुक्यातील लाखी या गावातील एका शेतकरी कुटुंबाच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन येत आहेत NP न्यूजचे रिपोर्टर सचिन कुमार. 21 सप्टेंबर ही तारीख धाराशिवकरांच्या जीवनात एक काळरात्र ठरली. 21 तारखेच्या मध्यरात्री तुफानाची अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये भूमपरांडा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांची गुरंढोरं वाहून गेली. प्रचंड असा विध्वंस झाला. भूमपरांडा तालुक्यातील अनेक शेतकरी उड्यावरती आले आणि या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत परांडा तालुक्यातील लाकी या गावामध्ये. आपल्यासोबत या महापुरामुळं विध्वंस झालेल्या कुटुंब मंदा गायकवाड या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याच तोंडून त्यांची कर्मकरणी जाणून घेऊया. ताई, नेमकं 21 तारखेच्या त्या रात्री नेमकं काय झालं होतं? त्या दिवशी असं झालं होतं की तिला बी 1000 वेळेस सांगितलं सकाळच्या पारी बाय जरा उरकून येत जाग. आई घरात त्यांचं चलत काय नाही काय ते हिकडनं बांधायच्या कडाने जरा खालच्या अंगाने इकडून जरा किती वेळेस सांगितलंय जरा कामाचा दिवस असल्यावर जरा उरकून येत जा करीत जा. लवकर यायचं असलं का कामाच्या टायमाला तरी ह्याला तरी पुढं लावून द्यायचं असतं दाद्याला. पाडगाव तुला काय झालं तरी याला पुढं ते म्हणला तुझ्या संग येतो आणि ह्याच्या संग येतो. किती पाण्याच कॅन्डीकडे आगे पडलेला का पोटाने तरी तुमचा यायचा पत्ता नाही. वरती भाकरी हात पडली पोटात.